जय महाराष्ट्र माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मित्रमंडळींनो, खरोखरच तुम्ही जे माझ्याबद्दल विजयाचं जे एक मत मशाल हे चिन्ह तुम्ही विजय करण्याचं ठरवलेलं आहे. खरोखरच पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंतचा तुमचा जो उत्साह आहे त्या उत्साहाला माझा मानाचा मुजरा. आणि खरोखरच हा जो उत्साह आहे, तुम्ही जे आनंद व्यक्त करत आहात, हा जो आनंद व्यक्त करत आहात, तर त्यामुळे जे विरोधी आहे ते तर थोडा अपप्रचार करून जनतेला बळी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असो, तेही आपलेच आहे, सर्वजण आपलेच आहे. आणि माझ्या खरोखर खास शिवसैनिक आहे माझे माझी या शिवसैनिकांना मला नम्र विनंती करायची आहे, मला सांगायचं आहे की खरोखर इतकं आपल्याला ॲग्रेसिव्ह होण्याचं कारण नाही. कारण की मी आल्याच्या नंतर कुणीही जरी आलं तरी शेवटी आपलाच आहे. त्यामुळे अजिबातही ॲग्रेसिव्ह होण्याचं अजिबातही कारण नाही आहे. आणि खास करून माहीत आहे का की खरोखरच मी जी उमेदवारी घेतली, मी तुमच्यापैकीच एक आहे. आणि मी याच उद्देशाने घेतली की अशाच प्रकारच्या माझ्या शिवसैनिकांना मला खास करून सांगायचं आहे की मी निवडून येण्याच्या पूर्वीच तुम्हाला खास करून किंमत आलेली आहे. नाहीतर तुम्हाला म्हणजे फुकटही विचारल्या जात नव्हतं. समजा आज तुम्ही आपलेच आहे असं समजून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. परंतु माझ्या उमेदवारीमुळे काय झालं तर प्रत्येक नागरिकाला, प्रत्येकाच्या मताला, प्रत्येक माणसाला आणि खास करून शिवसैनिकांना किंमत मिळत आहे. म्हणजे फायदाच फायदा होत आहे. समजा सर्वांचा फायदाच फायदा होत आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे उमेदवार खरोखरच निवडणुकीत उभे राहावेत आणि अशा राजकारणातून असे युवक समोर यावं या उद्देशानं आपण ही निवडणूक लढवलेली आहे, निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे. हाच माझा उद्देश आहे की असेच नवीन चेहरे नेहमीच जनतेची सेवा करावी राजकारणाच्या माध्यमातून. त्यासाठी मी हे निवडणूक लढवलेली आहे समजा. आणि त्यामुळेच मला एवढं सांगायचं आहे की समजा मी असा माणूस आहे की मी असं म्हणणार नाही की बाबा मी निवडून आलो नाही तर समजा मी एकही काम तुमचं करणार नाही, असं नाही. मी माझ्यावाल्या कार्यालयामार्फत वधू आणि वरांचं मी नोंदणी सतत चालू राहील. शैक्षणिक बाबतीत ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी माझे कार्य चालूच राहील. आणि त्यानंतर मात्र 5 वर्ष माझ्याजवळ वेळ असल्याकारणानं, 100% माझ्याजवळ समाजसेवेसाठी वेळ असल्याकारणानं मी सतत 5ही वर्ष प्रभागामध्ये काम करीन. आणि त्यामुळेच तुम्ही खरोखरच मला जे विचार आहे तुमच्या देण्याचे त्यावर ठाम राहा आणि उद्याच्या लढाईसाठी सज्ज व्हा आणि आम्हाला महाविकास आघाडीला विजयी करा.